नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। सर्वप्रथम नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि चौथा दिवस आणि रंग आहे पिवळा, तर आपण आज लेमन राईस बनवतोय। तर त्यासाठी लांब दाण्याचा बासमती राईस आहे, तो 1.5 कप मी अर्धा तासासाठी भिजत ठेवला होता स्वच्छ धुवून। आता आपल्याला त्याला सिंपली शिजवून घ्यायचंय। तर त्यासाठी जेवढे तांदूळ आहेत ना, त्याच्या 3 पटीने आपल्याला पाणी घ्यायचंय, म्हणजे तांदूळ आहे तो मस्त मोकळा होतो। आणि तांदूळ जर अर्धा तास भिजलेला असेल ना, तर शिजायला फार काही वेळ लागत नाही। फक्त पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मग आपल्याला बिर्याणी राईस कसा आपण शिजवून घेतो तसा शिजवून घ्यायचंय। फक्त याच्यामध्ये मीठ किंवा काही कोणते स्पाइसेस टाकायचे नाहीयेत। बघू शकता 5 ते 6 मिनिटांमध्ये मस्त तांदूळ आहे तो शिजला गेलाय। खूप ओव्हर कुक करायचा नाही, नाहीतर जेव्हा आपण फोडणीमध्ये परततो ना त्याला, तेव्हा त्याचे असे तुकडे तुकडे होतात। त्यामुळे एकदम परफेक्ट असं शिजवायचं, शिजला पाहिजे पण तो असा खडा खडा राहिला पाहिजे। आता आपल्याला तो व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे आणि पसरवून ठेवायचा आहे, म्हणजे त्यातील वाफ आहे ती निघून जाईल। इकडे मी साहित्य सगळं गोळा करून ठेवलंय। कढीपत्ता, शेंगदाणे, काजू, चना डाळ, परत उडीद डाळ, सुकी मिरची आणि ओली मिरची घेतलेली आहे। आणि मेन इंग्रेडियंट्स म्हणजे लिंबाचा रस। लिंबाचा रस ताजा घ्यायचा, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो भाताला। सगळी तयारी झाली आहे, तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया। पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे परतायला सोपं होऊन जातं। तर आता मी पळीभर सारखं तेल घेतलंय। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग याच्यामध्ये 1.5 चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे तिचा फ्लेवर आहे तो फोडणीमध्ये खूप छान येतो। आणि मगच आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं 1 चमचा टाकलेलं आहे मी। आणि जिरं चांगलं फुललं की गॅस बारीक करायचा आणि जेही आपण साहित्य सगळं गोळा करून ठेवलंय ना, ते एक एक करून सगळं आपल्याला फोडणीमध्ये एकसाथ घालायचंय आणि छान फोडणी आहे ती परतून घ्यायची। त्याच्यामध्ये जे आपण डाळ, शेंगदाणे, काजू वगैरे घातलेले आहे ना, त्याचा हलका क्रंच येतो भातामध्ये आणि भात खूप छान लागतो चवीला। जसे वेगवेगळे जिन्नस दाताखाली येतील ना, तशी चव आहे ती एकदम छान लागत जाते। वेगवेगळे फ्लेवर तोंडामध्ये येतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून घाला। हलक्या परतून झाल्या की याच्यामध्ये हिंग घालायचे। हिंग अजिबात स्किप करायचं नाही, हिंगामुळे खूप छान फ्लेवर येतो भाताला। आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि आपण लास्टला याच्यामध्ये हळद घालणार आहे, ज्याने आपल्या रेसिपीला मेन कलर म्हणजे येलो कलर येणार आहे। आणि छान मिक्स करून घ्यायचं। फोडणीमध्येच हळद घालायची, म्हणजे मस्त असा कलर येतो। आणि जर तुम्हाला मीठ फोडणीमध्ये घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता, पण मी नंतर घातलंय। दोन्ही स्टेजमध्ये मीठ कसंही घातलं तरी चालतं। फोडणी छान परतून झाली की आपल्याला याच्यामध्ये जो आपण गाळत ठेवलेला भात होता ना, तो घालायचा आहे आणि हलक्या हाताने बारीक गॅसवरती आपल्याला परतायचं आहे। कारण भात आहे तो शिजलेला असतो। तांदूळ असे तुटल्यासारखे झाले ना की दिसताना छान दिसत नाही, ते खडे खडे राहिले पाहिजेत, यासाठी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। नंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं। मीठ सुद्धा छान सगळ्या बाजूने एकसारखं मिक्स झालं पाहिजे, म्हणजे सगळ्या भाताला एकसारखी चव येते। आणि लास्टला आपल्याला मेन इंग्रेडियंट्स म्हणजे लिंबाचा रस आणि थोडी कोथिंबीर घालायची। हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून नक्की घाला, त्याने खूप छान वाटतं भात खाताना आणि फ्लेवरही खूप छान येतो। हलक्या हाताने सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा भात आहे तो पटकन तयार होतो। म्हणजे जर हलकी फुलकी भूक तुम्हाला लागली असेल ना, तर हा भात नक्की खाऊ शकता। आणि साऊथ इंडियामध्ये जे मोठमोठे मंदिर असतात ना, तिथे स्पेशली हा म्हणजे प्रसाद म्हणून हा असा भात मिळतो। आणि हा भात खाताना जाणवतं की आपण तिकडे जाऊन कुठेतरी खातो ना, ती साऊथ इंडियाची जी टेस्ट असते ती जाणवते ह्या भातामध्ये। त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा, जर रोज रोजचं जेवण खाऊन कंटाळा आला असेल तर। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्या मोबाईलवरती येतील। आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू। बाय बाय।